श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सध्या एक प्रश्न मला नाही अख्ख्या महाराष्ट्राला पडलाय. बीबी मराठीमध्ये कुणाला ना कुणाला तर जिंकवणार आहे ही गोष्ट तर आहे, आणि ती तन्वी असणार आहे एवढं नक्की आहे, बायस म्हणून. बट खरं खरं सांगा, यावेळेस किती जणांच्या मनामध्ये एक विनर, जो स्वतः ज्यावेळेस हर सीझनमध्ये एक विनर तरी आपला स्वतःहून आपल्यासाठी एक असतो, पण या सीझनमध्ये विनर म्हणून आपल्याला कोणीच वाटत नाही आहे विनर. ना त्यांनी आपली मनं जिंकली आहे. एकदम बकवास या गोष्टी मी सांगू शकते की या सीझनमध्ये होत्या की विनरची क्वालिटी ही कुणामध्येच नव्हती. मी सिरियसली सांगते, असं वाटतं आहे की हा सीझन बघणं सोडून द्यावं. कारण का एक कंटेस्टंट असा नाही आहे ज्याने आपलं मन जिंकलं आहे. मला किती जणांना असं वाटतं की या सीझनमध्ये एकही कंटेस्टंट असा नाही आहे ज्याने आपल्या लोकांची मनं जिंकली आहे. ज्याला जी लोक आवडतात ती आवडतात, पण एक कंटेस्टंट म्हणून ज्याला विनर व्हायची क्वालिटी असली पाहिजे असं कोणी आहे का? हा सीझन अर्ध्यावरती आला आहे, निम्मा संपत आला आहे, पण या सीझनमध्ये कोणीच नाही आहे. म्हणजे असं वाटतं सगळे मुखवटेच घालून आलेत, आणि आता हळूहळू जाते. काल आपण प्राजक्ताचा बघितला, म्हणजे ती अशी वाटत नव्हती जशी ती म्हणजे अशा खूप लोक आहेत ज्याचे हळूहळू गोष्टी आपल्या समोर येत आहेत. मी तर एकदम शॉक आहे की कुठे चालले हा सीझन. खूप TRP डाऊन आहे या सीझनची. किती जणांना वाटतं आपल्याला विनर आपल्या आवडीचा यावेळेस तर आहे नाही. ज्याला हे लोक जिंकवतील तोच विनर आता. आणि काय आता हा पण अर्ध्यावरती बंद करून टाका. चांगला सीझन तर तुम्ही बंद करून टाकलाच होता, हा सीझन पण बंद करून टाका. आणि यावेळेस मला असं वाटतं प्राजक्ता जायची दाट शक्यता आहे. सागर किंवा प्राजक्ता, पण मला असं सागर नाही आहे ऑब्वियसली, तर प्राजक्ता जायची शक्यता आहे 110%. किती जणांना वाटतं प्राजक्ता गेली पाहिजे? भाई जा तू आता, जा, खूप झालं. कारण का तिने खेचला शो. आता तिचं काहीच काम नाही आहे, कधी इथे कधी तिथे. सो मला वाटत नाही तिचं काही काम आहे. ते जणांना असं वाटतंय की शो फ्लॉप आहे. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी प्लीज सांगा मला, तुम्हाला तुमचा आवडता विनर दिसतोय का याच्यामध्ये? दिसत असेल तर त्याचं नाव सांगा, जो तुम्हाला विनर वाटतोय नक्की.